आज आपण बनवूया पनीर चीज सँडविच। थोडे पातळ पातळ कापा। हे बघा मी एवढं बेसन पीठ घेतलंय। रवा घेतला आणि तांदळाचं पीठ घेतलंय। हे बघा मी थोडंसं मीठ टाकलं। हा कांदा लसूण मसाला आहे। पावडर टाकली। थोडीशी हळद टाकली। हा लसूण आहे ठेचून घेतलेला। आता हे मिक्स केलं मी सगळं। याच्यात थोडंसं पाणी घालतेय। तुमच्या अंदाजाने पाणी घ्या थोडं थोडंसं। पनीरला हे काय असं लावून घ्यायचं मस्त। एकीकडे तवा ठेवलाय गरम करायला, गॅस चालू करून। हो गए तेल टाकते मी। असे तळून घेते चांगले। पनीर चीज पनीर आहे ना असे मस्त फ्राय करून घ्या। आणि हे बघा असे हे बघा मी कांदा पात टाकली, त्यानंतर कोथिंबीर टाकली। असे मस्त फ्राय करून घ्या। हे बघा किती छान दिसतंय बघा। आणि हे सँडविच मध्ये हे पनीर येतील, खूप छान लागते खायला, खूपच छान लागतं खायला। हे बघा आता काढून घेते। फ्राय झाले मस्त कडक। हे बघा मी कोथिंबीर टाकते। हे 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्याय। हे 2-3 मिरच्या घेतल्याय, 2च मिरच्या घेतल्याय। हे टोमॅटो आहे, 1 टोमॅटो घेतलाय। हे मीठ टाकते। हे बघा 1 चमचा भरून साखर टाकली आहे। ही चटणी बनवती आहे सँडविच साठी।
घेतली मी. बारीक चिरलेला टमाटो, काकडी, कोथिंबीर, मला लवकर याचं नाव नाही येत. ऑरिगॅनो और टाकते थोडासा, चिमूटभर मीठ टाकलं. मेयोनीज टाकते. आता चांगलं मी मिक्स करून घेते. सँडविच बनवायचं खूप छान होतं, एकच नंबर बनतं. मला बटर लावून घेते मी आता याला. चारी साईडनी बटर लावून घेतलं मस्त, पूर्ण याला बटर लावून घेतलंय. 3 पीस घेतले मी, यांना बटर लावून घेतलंय छान. आता ग्रीन चटणी लावून घेते. हे बघा, छान अशी चटणी. पनीरचे पीस लावून घेते मस्त. हे 4 पीस चारी साईडला लावून घेतले. हे काकडी, टमाटे, कोथिंबीर, हे सगळं साहित्य बनवलेलं भरून घेते मस्त सँडविच मध्ये. आजी झालं का? भूक लागली. बघा मी चीज टाकून घेते त्याच्यात. हे बघा बटर लावून घेतलं मी वरतून मस्त. शेकून घ्या मस्त. पलटी मारती मी. हे बघा थोडं बटर टाकते अजून. चारी साईडने बटर टाकते थोडंसं. झालंय आता हे भाजून. मी आता हे काढून घेते आणि आता काढून घेतलंय मी. आणि आता कापायला घेऊया. कापून घेते सुरीने 2 पीस करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा किती छान बनवले बघा.
सँडविच, चीज सँडविच, पनीर चीज सँडविच खूपच छान. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा. बघा किती छान झालं. बघा पनीर बघा, एकच नंबर. अगदी सँडविच तयार झालंय. तुम्ही पण बनवून बघा, खाऊन बघा. किती छान दिसत आहे त्याच्यामध्ये आणि खूपच छान झाले. तुम्ही पण करून बघा, खाऊ. बघा पनीरचे पीस किती छान दिसत आहे बघा याच्यात. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा.